नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत EFT बद्दल. EFT म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा टॅपिंग. ही एक एनर्जी हीलिंग मोडॅलिटी आहे. या पद्धतीचा शोध गॅरी क्रेग यांनी लावला. ही एक वापरण्यासाठी अत्यंत सोपी पण प्रभावशाली अशी एनर्जी हीलिंग मोडॅलिटी आहे. याच्यामध्ये आपल्या शरीरातील जे ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत त्यांच्यावर टॅपिंग करून आपल्या मनातील ज्या नकारात्मक भावना आहेत, राग, चिडचिड, भीती, एकटेपणाची जाणीव, अशा ज्या नकारात्मक भावना साठवून ठेवलेल्या असतात त्या रिलीज करता येऊ शकतात. आता ही पद्धती कशी काम करते ते आपण पाहूयात. याच्यामध्ये याच्याकरता आपल्याला पहिला थोडं जाणून घ्यावं लागेल. आपल्या शरीरामध्ये नाड्याशिरांच्या मार्फत प्राण ऊर्जेचं वहन सातत्याने चालू असतं. ते संतुलित पद्धतीने प्रवाहन होतच असतं. आणि जेव्हा एखादी व्यक्ती सतत नकारात्मक भावनांच्या विळख्यामध्ये सतत येत असेल, म्हणजे सातत्याने राग करते आहे, चिंता करते आहे, कोणत्या गोष्टीची काळजी करते आहे, किंवा तिला एकटेपणा जाणवतो आहे, किंवा आणखी कसलं नैराश्य असेल, तर या जेव्हा भावना सातत्याने मनामध्ये साठून राहतात तर तेव्हा त्या ऊर्जेचे नकारात्मक ब्लॉक्स तयार करतात. आणि मेरिडियन पॉइंट्समध्ये हे ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्राण ऊर्जेचं जे वहन आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करतात. आता हे EFT टॅपिंगचे 2 ते 3 राउंड केल्यानंतर काय होतं, तर या जे मेरिडियन पॉइंट्समध्ये साठलेली ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ती रिलीज होते आणि आपल्याला शांततेचा अनुभव येतो. तसंच ही पद्धत वर्क करते की नाही हे आपण म्हणजे कसं आपण जाणून घेऊ शकतो की ही खरंच प्रभावी आहे की नाही, याने काही खरोखर फरक पडला आहे की नाही. यासाठी सुरुवातीला आपल्याला समजा आता एखाद्या व्यक्तीचा स्वभाव रागीट आहे, तर त्या व्यक्तीला हीलिंग करण्यापूर्वी आपल्याला राग किती येतो आहे ते 1 ते 10च्या स्केलवर चेक करायचं आहे. म्हणजे राग जितका जास्त तितका नंबर मोठा. राग समजा खूप येत असेल, सातत्याने येत असेल, तर 8, 9, 10 असं नंबरिंग देऊ शकतो आपण. किंवा कधीतरी राग येतोय किंवा ठीक आहे असं मध्यम स्वरूपाचा राग आहे तर 4, 5 वगैरे असं आपण स्केल देऊ शकतो त्याच्यासाठी. आणि हे EFT टॅपिंग करण्यापूर्वी आपल्याला हे स्केल चेक करायचं आहे. आणि त्यानंतर ती जी इमोशन आहे, म्हणजे आता राग आहे, तर ती इमोशन आपल्याला कॉल आउट करायची आहे किंवा आपल्याला त्या इमोशनचा विचार करायचा आहे की मला येणारा हा राग, तर हे आपण मनामध्ये आणायचं आहे. आणि त्यानंतर जे मुख्य तसे तर आपल्या शरीरामध्ये अनेक मेरिडियन पॉइंट्स आहेत, पण त्यातले जे प्रमुख असे 9 मेरिडियन पॉइंट्स आहेत, जे प्रामुख्याने आपल्या चेहऱ्यावर आणि चेहऱ्याच्या जवळच्या भागांवर आहेत, तर त्या भागांवर टॅपिंग करून या नकारात्मक ऊर्जेचा आपण रिलीज करत असतो. तर यासाठी प्रथमतः आपल्याला काय करावं लागतं की भले हा राग येण्याकरता काही सिच्युएशन घडली आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्याबरोबर तसं काही वागलं आहे, त्यामुळे आपल्याला तो राग आलेला आहे. पण जरी त्या व्यक्तीने आपल्याला काही उलटसुलट म्हटलेलं आहे, तरीसुद्धा त्या व्यक्तीला कसं रिस्पॉन्ड करायचं हे पूर्णतः आपल्या हातात आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने आपल्याला बोलल्यानंतर आपण जे रिॲक्ट करतो, म्हणजे आपण राग करतोय, तर हे जे आहे ते आपण क्रिएट केलेली इमोशन आहे. त्याच्यामुळे पहिला हीलिंग करताना, टॅपिंग करताना सुरुवातीला काय करायचं आहे, तर आपण निर्माण केलेल्या या नकारात्मक भावनेचा स्वीकार हा पहिला आपल्याला करायचा आहे. म्हणजे हा जो राग आहे तो मीच निर्माण केला आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी मी घेते आहे, असं म्हणायचं आहे. जेव्हा आपण आपण निर्माण केलेल्या या नकारात्मक भावनेची जबाबदारी घेतो, तिकडेच आपलं हीलिंग व्हायला सुरुवात होते. नमस्कार, मी दीप्ती भोजने. मी एक इमोशनल वेलनेस कोच आहे आणि एनर्जी हीलर आहे. अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
थँक्यू.